यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर खड्ड्यांची मालिका सुरू झाल्याचंच पाहायला मिळत आहे। कल्याण डोंबिवलीमधील बहुतेक रस्ते काँक्रीटचे झाले, मात्र डांबरी रस्त्यावर मात्र खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। महापालिकेकडून कोट्यावधींचा निधी सुद्धा मंजूर केला जातो। खड्डे भरण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्ची घातले जातात, मात्र अवघ्या महिनाभराच्या पावसात कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत असलेल्या डांबरी रस्त्यांची खड्ड्यांमुळे ही दुरवस्था झाली आहे। त्यामुळे एकीकडे पाऊस, दुसरीकडे खड्डे, या सगळ्याचा वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। पावसाळा आणि खड्डे हे समीकरण कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये दर पावसाळ्यात पाहायला मिळतं। यंदा देखील या काही महिनाभराच्या झालेल्या पावसामुळे कल्याण डोंबिवलीमधील जे डांबरी रस्ते आहेत त्या डांबरी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचं यंदा देखील पाहायला मिळतं। तसं पाहायला गेलं तर कल्याण डोंबिवली महापालिकेकडून पावसाळ्याच्या आधी या पावसाळ्यात पडणाऱ्या खड्ड्यांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला जातो, तो खर्ची देखील घातला जातो। मात्र पावसाळ्यात म्हणजे अवघ्या महिनाभराच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांवर अशा प्रकारचे मोठमोठे खड्डे पाहायला मिळतात। आपण आता कल्याण पूर्व चक्कीनाका परिसरातील या रस्त्यावर आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रचंड रहदारीचा असलेला हा रस्ता आहे। या ठिकाणी भले मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच या पडणाऱ्या खड्ड्यांवर महापालिका लवकरच काहीतरी महापालिकेने ठोस उपाययोजना करावी, त्या अशी मागणी सध्या वाहन चालक तसंच नागरिकांकडून केली जाते। अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण।